नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजपर्यंत तुम्ही नानीज गोवन किचनमध्ये पारंपरिक डिशेस बघितल्या। आज आपण काहीतरी वेगळं करणार आहोत। आज आपण बनवतोय डेट वॉलनट केक आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने, बिना साखर बिना मैदा। चला पटकन सुरू करूया। चला बघूया हा वॉलनट डेट केक करण्यासाठी काय काय साहित्य लागतं। सगळ्यात आधी सांगते, मी सगळं साहित्य या कपमध्ये मोजून घेतलेलं आहे। एरवी आपण सगळं वाट्या किंवा आपल्या अंदाजाने साहित्य घेतो, पण केक करण्यासाठी आपल्याला अगदी अचूक साहित्य घ्यावं लागतं, तरच आपला केक छान बनतो। म्हणून मी सगळं साहित्य अशा या मापात मोजून घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी मी इथे घेतलंय 1 कप गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप वॉलनटचे तुकडे, अर्धा कप खजूरचे तुकडे, 2 टेबलस्पून कोको पावडर आणि हे माझ्या घरात जितके चॉकलेट्स होते त्याचे तुकडे करून घेतले, ते आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहेत 15 खजूर, जे मी गरम दुधात 2 तास भिजवून ठेवले होते। ते आता छान मऊ झालेत। आणि आपल्याला लागणार आहे पाव कप तेल। हे तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता, जसं शेंगदाणा किंवा मोहरी। हे तेल शक्यतो नाही घ्यायचं, कारण त्याला उग्र वास असतो। मी आता हे खोबरेल तेल घेतलेलं आहे। आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। चला केक करायला सुरू करूया। आपण जे 150 ग्रॅम खजूर दुधात भिजवून ठेवलेले, त्याची मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे। आता हे 150 ग्रॅम खजूर म्हणजे तुम्हाला मोजत बसायची गरज नाही आहे। एक 15-16 खजूर बरोबर 150 ग्रॅम मध्ये बसतात। आता मी ही त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। याच्यात घालूया व्हॅनिला इसेन्स, तेल आणि हे छान मिक्स करून घेऊया। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण घालणार आहोत याच्यात सगळे ड्राय इंग्रेडिएंट्स। सगळ्यात आधी घालूया गव्हाचं पीठ, कोको पावडर, हा अनस्वीटन कोको पावडर आहे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, हे सगळे आपण छान गाळणीनेच मिक्स करून घ्यायचे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। याच्यात घालूया थोडेसे वॉलनट्स आणि थोडे गार्निशिंगसाठी ठेवूया। याच्यातले अर्धे खजूर घालते आणि हे सगळं आता छान मिक्स करून घेऊया। ते आपल्याला 1/4 कप दूध लागेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यात घालूया 1 चिमूटभर मीठ आणि परत छान मिक्स करून घेऊया। इथे मी आणखी 1/4 कप दूध ॲड केलेलं आहे। तुम्हाला मी शेवटी कन्सिस्टन्सी दाखवीन, त्याप्रमाणे तुम्ही थोडं दूध ॲड करू शकता। आणि हे मिक्स करताना कट अँड फोल्ड हीच मेथड यूज करायची। आता हे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे, म्हणजे मला टोटल 1 कप दूध एक्स्ट्रा लागलेलं आहे। हे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। आता ह्याच्या शेवटी घालूया थोडेसे चॉकलेटचे तुकडे आणि थोडेसे आपण गार्निशिंगसाठी ठेवूया। परत हे सगळं छान मिक्स करूया। आणि हे सगळं बॅटर जाईल आता आपल्या कुकरमध्ये बेक व्हायला।
हे सगळं मिश्रण मी कुकरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. खाली फक्त बटर पेपर लावून घेतला आहे. आता याच्यावर घालूया खजुराचे तुकडे, चॉकलेटचे चिप्स आणि वॉलनटचे तुकडे. आता हा कुकर 10 मिनिटं मी प्रीहीट करून घेतला होता. खाली थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कुकरची शिट्टी काढून बाजूला ठेवलेली आहे. झाकण लावून घेऊया. आता हा केक तयार व्हायला आपल्याला 30 मिनिटं लागतील. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा. 30 मिनिटांनंतर आपण चेक करूया. आणि आपला परफेक्ट असा डेट्स वॉलनट केक तयार आहे. घरच्या घरी आपण किती सुंदर केक बनवू शकतो तुम्ही बघू शकता. आणि तोही अतिशय हेल्दी, साखर आणि मैदा न वापरता. आपल्या वाढदिवसाला आपल्या आईच्या हातचा केक खायला सगळ्या मुलांना आवडेल. तुम्ही नक्की हा केक ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज आपल्या फ्रेंड्सना शेअर पण करा. परत भेटू अशाच मस्त रेसिपीज घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.